नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भातील अपडेट आहे. जिल्हा परिषद भरती 2023 चा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आला. तर कोणत्या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आणि कोणत्या जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर करण्यात आला, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता नेहमीप्रमाणे IBPSने जिल्हा परिषदची परीक्षा जी कंडक्ट केलेली आहे आणि IBPS कसा निकाल लावते ते तर आपल्याला माहीतच झालं असेल. या ठिकाणी जे आहे सर्व विषय मेन्शन केलेले आहेत त्यांनी आणि प्रश्न किती होते प्रत्येक विषयाचे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि प्रत्येक विषयाला गुण किती होते त्याचीही माहिती दिलेली आहे. तर पहा, एकूण प्रश्नांची संख्या होती 100 आणि मार्क्स जर आपण पाहिले तर टोटल मार्क जे होते ते 200 म्हणजे 200 गुणांचा एकूण या ठिकाणी पेपर हा होता. नंतर पहा मित्रांनो, आपण खाली जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसते इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल म्हणजे IBPS या ठिकाणी संपूर्ण नाव, नंतर मुंबई हे ऑफिस, जिल्हा परिषद, त्यानंतर डेट ऑफ एक्झाम म्हणजे कोणत्या तारखेला तुमचा पेपर झालेला आहे, तर 29 फेब्रुवारी 2024 रोजी पेपर झालेला आहे. आणि नंतर पहा, कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क, पोस्ट आहे सुपरवायझर, रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर. तर या ठिकाणी सुपरवायझर हे पोस्ट आहे आणि जिल्हा परिषद कोणती आहे तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी नगर. तर पहा, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि पोस्ट कोणती होती तर सुपरवायझर. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती जी दिलेली आहे, नावं पाहू शकता. ही जी लिस्ट आहे ही आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेली आहे आणि तुम्ही जर दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या संदर्भात जर अपडेट पाहायची असेल तर तुम्हाला त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल. त्या संपूर्ण लिंक आपण आपल्या ग्रुपला उपलब्ध करून दिलेल्या आहे. या रिझल्ट बाबत तुम्ही पाहू शकता. अगोदर रोल नंबर, नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, नंतर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं ते, डेट ऑफ बर्थ, संपूर्ण नाव आणि नंतर सब्जेक्ट वाईज मार्क म्हणजे प्रत्येक विषयानुसार तुम्हाला जे मिळालेले गुण आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती ती दिलेली आहे. नंतर तुमचं जे क्वालिफिकेशन वगैरे आहे ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन त्यांनी केलेलं आहे. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. तुमचे काही आणखी प्रश्न असतील जिल्हा परिषदेसंदर्भात तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.